बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये म्हणजेच सीझन 6मध्ये काल दिव्याचं एविक्शन झालं आणि ओमकार पण जवळजवळ काल हे घर सोडून त्याचं एविक्शन झालेलं आहे. अपडेट तर अशाच मिळत आहे की ओमकारचं एविक्शन झालेलं आहे. तर डबल एविक्शन जे आहे घरामध्ये झालेलं आहे. एक एलिमिनेशन झाले आणि एक डबल एविक्शन झालेलं आहे. आणि या वीकमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मी तुम्हाला बोललीच होती, होईलच. आणि वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी नाव जर कोणाचं समोर येतं आहे ते आहे राखी सावंतचं. हो, राखी सावंत लवकरच ॲज अ वाईल्ड कार्ड घरात एंट्री घेत आहे. तर मला वाटतंय आता ज्याप्रमाणे TRP खूप घसरली आहे, तर आता TRP पूर्ववत येण्यासाठी हे जे आहे काही ना काही प्रयत्न करतील. आता राखी सावंत शोमध्ये काय तडका लावते आणि ती आहेच एंटरटेनमेंट क्वीन म्हणतातच तिला. मागच्या वेळेस तिची गरजच पडली नव्हती, कारण सीझन जो आहे तो सुपर डुपर हिट चालू होता. छोटा पुढारीने एक त्याचं वेगळी एक बाजू दाखवली होती आणि निकीने तिचा तो एक व्हिलन म्हणून निकी दिसत होती, जान्हवी दिसत होती, एक त्यांचा वेगळा एक ग्रुप आणि सगळे ऑर्गॅनिक बनले होते एकदम ग्रुप जे आहे आपण बघितलं होतं. म्हणून मागचा सीझन जो आहे सुपर हिट झाला होता. पण यावेळेस सगळेजण जे आहे ना गुडबुक्सवाली गेम खेळत आहे. सगळ्यात महत्त्वाचं तर किती जण असे ज्यांची गेमच नाही आहे पण तरीही ते टॉपला आहे. दिव्या शिंदेबद्दल पण मी खूप पाहते सोशल मीडियावर की ती घरात परत आलेली आहे. तर मला तिच्याबद्दल सांगायचं आहे, पण मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे. मी सध्या इथं फक्त वाईल्ड कार्डबद्दल बोलणार आहे. राखी सावंत लवकरच घरामध्ये ॲज वाईल्ड कार्ड एंट्री करणारे आणि एक एंटरटेनमेंटचा एक तडका लागणार आहे घरामध्ये. बघूया आता काय अलायन्स बनतात, कोणाकडून जाते राखी, राकेशकडून का विशालकडून. मला का असं वाटतंय का विशाल जो आहे ना तिला तिकडे ओढून घेणार की बघू. राखी सावंत मला माहिती आहे मला वाटतं सीझन 4मध्ये पण आली होती ती. मला वाटतं अक्षय केळकरच्या सीझनमध्ये आली होती ती आणि तिथे पण तिने तो कॉमेडीचा एक तडका लावला होता आणि आताही तिला बोलवण्यात आलं आहे. तर तुम्ही राखी सावंतचे फॅन आहात का नाही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि मी दिव्या शिंदेबद्दल लवकरच सांगते का ती घरात पुन्हा येणार आहे की नाही. जे सोशल मीडियावर ज्या सध्या काय खबरा चालू आहेत त्याबद्दल मी बोलणार आहे, ज्या गोष्टी चालू आहेत सोशल मीडियावर. तर बघायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ.